नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी गणितातील बहुपदींचा भागाकार या प्रकरणाचा अभ्यास करायला सुरुवात करणार आहोत. बहुपदींचा भागाकार या प्रकरणाचा अभ्यास करत असताना सुरुवातीला आपणाला बहुपदींची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या क्रिया आल्या पाहिजेत. मग त्यासाठी पहिल्यांदा आपण बहुपदींची बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार कशा पद्धतीनं करतात हा भाग बघूया आणि आपण बहुपदींचा भागाकार या प्रकरणाला सुरुवात करूया. बहुपदींचा भागाकार. आता बहुपदींचा भागाकार ज्यावेळेला आपण करायचं आहे त्यावेळेला आपल्याला आधी काय आलं पाहिजे, बहुपदींची बेरीज आली पाहिजे, बहुपदींची वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार आला पाहिजे, बहुपदीनं कसं एकमेकांना गुणायचं ह्या गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजे. या द्विपदीनं या पदीला गुणायचं एक पदीला, तर हा गुणाकार आपल्याला आला पाहिजे. पलीकडे 6 नंबरचं उदाहरण आहे आपलं, तिथं द्विपदीनं गुणलेलं आहे. आधी बेरीज, वजाबाकी आणि गुणाकार या गोष्टी बहुपदींच्या बाबतीत आल्या पाहिजेत, मग आपण भागाकार करणार आहोत. हे तुम्हाला गेल्या वर्षी झालेलं आहे, तरी सुद्धा आपण रिपीट करायचंय. बघा, लक्ष द्या. ज्यावेळेला आपण बहुपदींची बेरीज करतो, इथं बेरीज करायची. किती होईल बेरीज सांगा बघू. 5 किती होईल? 5 बरोबर. मग इथं आपण काय केलं बघा, हे जे सहगुणक आहे, याचा सहगुणक 2, इथे याचा सहगुणक किती आहे? 3. हे चल काय आहे? 1. म्हणजे ही सजातीय पद आहेत, म्हणून यांची बेरीज करताना आपण काय करणार? सहगुणकांची बेरीज करणार. म्हणजे काय केलं? 2 आणि 3 5 आणि चल आहे असं. आता इथे वजाबाकी करायची. तर वजाबाकी किती होईल तुम्ही सांगा बघू. किती होईल? 3. बरोबर, अगदी बरोबर आहे. या 7 मधून हे 4 घालवायचे. चलाकडे आपण बघायचे, फक्त हे चल सेम आहे का बघायचे. कशासाठी? तर हे सजातीय का बघायचे. सजातीय असेल तरच आपण बेरीज वजाबाकी करायचे. जर सजातीय नसेल, सजातीय नसेल 44. जर सजातीय नसेल तर बेरीज वजाबाकी सुद्धा होणार नाही. सजातीय पाहिजे आपल्याला. लक्षात आलं? सजातीय म्हणजे काय? चल आणि चलाचा घातांक दोन्हीकडे सेम पाहिजे, तरच बेरीज वजाबाकी होणार, अन्यथा होणार नाही. उदाहरणार्थ इथं बघा, चल काय आहे? पी. इथं काय आहे? पी चा वर्ग. मग आता इथं जर गुणिलेच्या ऐवजी बेरीज असतं तर बेरीज झाली असती का? नाही होणार, कारण इथं पी आहे, इथं पी चा वर्ग आहे, यांची बेरीज होऊ शकत नाही. बेरीज वजाबाकी करताना सजातीय आहेत का चेक करायचं आणि मगच करायचं. म्हणजे इथं काय होईल? 7 वजा 4 इथे होईल 3 आणि बी. बरोबर आहे असं बी. आता गुणाकार करायचे. गुणाकार करताना काय करणार आपण? 3 पी आणि इथं पी चा वर्ग आहे. काय येईल गुणाकार? तुम्हाला माहिती आहे का? गेल्या वर्षी झालेले नाही, तुम्ही सांगा बघू थोडंसं. 3 पी घन. अगदी बरोबर. बघा, इथं 3 सहगुणक किती आहे? 3. इथं पी वर्गाचा सहगुणक काय नाही म्हणजे काय आहे? 1. अक्षरांचा गुणाकार करायचा, पण आधी संख्यांचा, सहगुणकांचा गुणाकार. म्हणजे इथं काय होईल? 3 1 3. आता इथं पी आहे, पी चा वर्ग आहे आणि मध्ये काय आहे? गुणाकार. आपल्याला घातांकांचे नियम झाले बघा. घातांकांचे नियम काय आहे? इथं पी आहे, हा पाया समान असेल तर घातांकांची काय होते? बेरीज. म्हणून इथं काय होणार? पी चा हा 1 आणि हा 2, म्हणजे घातांक किती झाला? 3. पी चा घन. लक्षात आलं? म्हणजे इथं पी चा काय होणार आहे? घन होणार आहे. असं बेरजेमध्ये वजाबाकीमध्ये झालं का? नाही. झालं नाही तर बी आणि बी चा मध्ये झाला का? नाही. हे लक्षात ठेवा तुम्ही. बेरीज वजाबाकीमध्ये घातांकात काही फरक पडणार नाही. आता इथं गुणाकारामध्ये मात्र काय होणार आहे? घातांकांची बेरीज. म्हणून 3 चा घातांक किती झाला? 3. आता इथं तसंच होणार आहे. काय होईल सांगा? तिथं गुणाकार 5 आणि 3 चा गुणाकार. 5 आणि 3 चा गुणाकार किती? 15. पुढं यम वर्ग आहे, काय होईल? वरचे दोघांची बेरीज होणार. घातांकांची बेरीज होणार. म्हणजे यमचा कितवा घात येणार? 4था घात येणार. यम 4 म्हणणार का? नाही. वाचन कसं करणार? यमचा 4था घात. वाचन कसं करणार? यमचा 4था घात. बरोबर.
मांडणी करायची आणि मग गुणाकार करायचा. मांडणी कशी करणार? 2x गुणिले 3x 3/x मध्ये काय आहे? अधिक 2x गुणिले 3/x हा गुणाकार करायचा. आता हा गुणाकार कसं करायचा आपण इथं बघितलं. कसं गुणाकार करायचं शिकलो आपण. एक पदीला कसं गुणायचं आहे? तर संख्या अक्षरांना सहगुणकाला सहगुणकाला गुणायचं. म्हणजे इथे काय होईल? 2×3 6. आता इथं अंशस्थानी x आहे, इथे छेदस्थानी x आहे, म्हणजे x चा गेला. म्हणजे इथं काय आलं? 2×3 6 बरोबर. अधिक पुन्हा इथं 5 आहे बघा. तुम्ही काय बघितलं नाही. इथं काय आहे? 5y आहे. काय आहे का? 5y. म्हणजे इथं गुणाकार काय होणार? 5×3 15. इथं y आहे की इथे x आहे? ते जाणार का? नाही जाणार. सेम असेल तर जाणार ना. म्हणजे इथे काय होणार आहे? 5×3 15 y असं आहे असंच राहील. छेद x आहे असं राहील. बरोबर. म्हणजे द्विपदीला एकपदीला कसं गुणायचं? तर द्विपदी मधल्या प्रत्येक पदाला त्या बाहेरच्या पदानं आधी गुणाकार मांडायचा आणि मग प्रत्यक्ष गुणाकार करायचा या पद्धतीने. गुणाकार केल्यावर जे काही आलं त्यामध्ये तुम्हाला स्वरूप म्हणजे सजातीय पद मिळाली का? इथं अक्षर आहे का? काय? काहीच नाही. इथं काय आहे? y/x. मग हे सजातीय आहेत का दोन्ही? नाही आहे. म्हणजे ह्याची बेरीज होणार का? नाही होणार. ते तसंच राहणार. समजते का? ठीक आहे. आता इकडे लक्ष द्या. आतापर्यंत आपण काय बघितलं? द्विपदीला एकपदीने कसं गुणायचं. आता या द्विपदीला द्विपदीनं कसं गुणायचं? म्हणजे काय आहे? गुणाकार. या कंसानं या कंसाला गुणायचंय. कुठली क्रिया करायची? गुणाकार. कसं गुणायचं? तर मगासारखंच करायचं. मगाशी कंसाच्या बाहेर एकच पद होतं. आता काय? 2 पद. मग दोघांनी काय करायचंय? या दोघांना गुणायचं. मांडणी आधी करायची आणि मग प्रत्यक्ष गुणाकार करायचा. मांडणी करा. यानं या दोघांना गुणलं तरी चालेल किंवा इकडच्यातल्या प्रत्येकानं या दोघांना गुणलं तरी चालेल. तुमच्या ह्याच्याबरोबर. समजा मी या 3x वर्गनं या दोघांना गुणला. मांडणी कशी करणार? 3x वर्ग गुणिले 2x अधिक 3y. मध्ये चिन्ह कुठलं आहे? अधिक. आता 4y न गुणायचं. पहिल्यांदा 3x न वर्गनं गुणलं. आता कशाने गुणायचं आहे? 4y. 4y गुणिले 2x अधिक 3y. मांडणी केली. आता गुणत जायचं आत. डायरेक्ट गुणाकार करत जायचं. उदाहरण तिथे 3 आहे, इथं 2 आहे. काय होणार आहे? 3×2 6. इथं x चा वर्ग आहे, इथं 1x आहे. म्हणजे घातांक किती होईल? 3. x चा घन. बरोबर. पुढं हा गुणाकार झाला. आता याला गुणायचं. मध्ये चिन्ह कुठलं आहे? अधिक. आता या 3x वर्गनं याला गुणला. आता कशाला गुणायचंय? याला. म्हणजेच काय होईल? 3×3 9. x चा वर्ग आणि इथं y आहे. x आहे का? नाही आहे. म्हणजे गुणाकार काय होणार? नाही आहे असंच राहील. 9x वर्ग y. बरोबर. आता हा गुणाकार झाला. आता हा गुणाकार करायचा आहे आपल्याला. मध्ये चिन्ह कुठलं आहे? अधिक. आता या 4y ने कशाला गुणणार? पहिल्यांदा 2x ला. 2x ला गुणाकार कसं करायचं सांगितलं? 2 चोक 8 किंवा 4×2 8. पहिल्यांदा संख्या गुणाकार. म्हणजेच काय होईल? 4×2 8. आता इथं y आहे, इथं x आहे. काय होणार आहे का? तसंच राहील. म्हणजेच काय? x y. पुन्हा या 4y ने कशाला गुणायचंय? 3y ला गुणायचं. म्हणजेच काय होईल? तुम्ही सांगा बघू. काय होईल? किती होईल? 12 y होईल का? 4 × 12 बरोबर आहे. y च राहणार का? इथं काय आहे? y. आणि हा मग काय होईल? काय होईल? काय होईल? y वर्ग. बघा हा y हा एक घातांक आणि हा एक घातांक. किती झाले? 2. म्हणजे y चा काय होणार आहे? वर्ग. आता इथं अधिक चिन्ह असल्यामुळे या चिन्हावर काही परिणाम होत नाही. इथे चिन्ह आहे असं राहणार.
म्हणजेच काय होईल अधिक 4 त्रिकम 12 y वर्ग. आता इकडे लक्ष द्या. आता पुन्हा प्रत्येक पदाकडे आपल्याला बघायचे. त्यात तुम्हाला काही सजातीय मिळतंय का ते चेक करायचे. सजातीय म्हणजे काय, इथं x चा घन आहे, मग x घन असलेलं पद आहे का यात? नाही. इथं x वर्ग y आहे, x वर्ग y चं पद आहे का दुसरं? नाहीये. x y चं पद आहे का यात? नाही. y वर्गचं दुसरं पद आहे का? नाही. म्हणजे इथं कुणाचीच बेरीज होणार नाही. अधिक अधिकची नाही ना सगळीकडे, बेरीज कुणाची होणार का? नाही होणार. का होणार नाही? कारण इथं सजाती काहीच नाहीये. सजाती असेल तर तेवढ्यांची बेरीज वजाबाकी करायची, अन्यथा करायचे नाही. म्हणजे तुमचं उत्तर संपलेलं आहे. समजते का? लक्षात आलंय? परत एकदा इकडे लक्ष द्या. परत एकदा काय करायचंय आपण? परत एकदा बघा. ज्या वेळेला बेरीज आणि वजाबाकी असते तेव्हा आपण काय करतो? या सहगुणकांची बेरीज आणि वजाबाकी करतो. आणि हे जे अक्षर आहे, चल आहे असंच राहिलेलं आहे. त्याच्या घातांकामध्ये बदल झालाय का? नाही. पण गुणाकार करताना मात्र हे जे चल आहे ते जर समान असेल तर त्यांच्या घातांकांची काय होईल? बेरीज होईल. आणि हे जे सहगुणक असतील त्यांचा गुणाकार होईल. थोडक्यात काय, बेरीज वजाबाकी करताना सहगुणकांची बेरीज वजाबाकी करायची, चल आहे असंच ठेवायचं. आणि गुणाकार करताना सहगुणकांचा गुणाकार करायचा आणि जे अक्षर आहे त्या अक्षरांचा जो घातांक आहे त्या घातांकांची काय करायची? बेरीज करायची. समजते? हे आपल्याला आलं तरच तुम्हाला बहुपदींचा भागाकार येणार आहे. म्हणून याची प्रॅक्टिस केल्याशिवाय बहुपदीचा भागाकार येणार नाही. समजते का? ठीक.